अहो मंडलिक गट आणि पाटील गट हे दोनच गट या मुरगुडमध्ये आहेत. बाकी तिसरा चौथा पाचवा काय गटबीट काय नाही आहे. हे लोकांना पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं इथं पॅनल इथं विजय होणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार असतील त्या देखील अतिशय भरघोस म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रात ते रेकॉर्ड ब्रेक करतील असं आम्हाला न्यूज शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि नगर परिषद मुरगुड तथा वातावरण पाहायला हाय व्होल्टेज वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. अक्षरशः मुरगुडकर 24 तास ठिकाणी प्रचार करताना व्यस्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत मंडलिकचे जे आतापर्यंत सदाशिवराव मंडलिक नंतर संजय मंडलिक आणि आता वीरेंद्र मंडलिक यांच्यासोबत कट्टर समर्थक म्हणून ओळखणारे संग्राम सर आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत की नेमका ह्या मुरगुडचा आराखडा विकासाचा आराखडा कसा असणार आहे किंवा विजन काय असणार आहे किंवा मुरगुडकरांमध्ये जे मंडलिक गट जे आहे ते नेमकं ह्या निवडून आल्यानंतर काय करणार आहे आपण संपूर्ण माहिती आपण या संग्राम सरांची आपण माहिती घेणार आहोत. तर सर नमस्कार. किती वर्ष झालं नाव तसं तुमचं आणि किती वेळ झालं की तुम्ही या मंडलिक गटाचे काम करताय? माझं नाव संग्राम शिवाजी डवरी. माझे वडील माजी नगरसेवक होते. मला वाटतं मी लहानपणापासून वयाच्या 4थ्या वर्षापासून मला राजकारण समजतंय. वयाच्या 4थ्या वर्षापासून मी तेव्हापासून प्रचार जो आहे मंडलिक साहेबांचा माझ्या वडिलांचा पासून मी जे चालू केलेला आहे तो आज साहेब मंडलिक साहेब असतील, आमचे नेते आदरणीय नेते संजयदादा मंडलिक असतील आणि आमचे आता कागल तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय वीरेंद्र भैया यांच्यासोबत आज साहेब आमचा प्रवास चालू आहे. आणि डवरी कुटुंब हे एक मंडलिक घराण्यासाठी एकनिष्ठ असणारं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. आणि जवळजवळ माझ्या वैयक्तिक कुटुंबामध्ये 60 माणसं आम्ही आहोत आणि सर्वच्या सर्व मंडलिक एक मंडलिका. ते सदाशिवराव मंडलिक यांना ही पदवी का दिली हे आता तुम्हाला समजलं असेल की लहानपणापासून राजकारणाचं बालकडू या ठिकाणी सदाशिव मंडलिक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. जवळपास लहानपणापासून ते आतापर्यंत वयोवृद्ध या ठिकाणी मंडलिकाशी पाठीची राहिली जनता या ठिकाणी मुरगुडमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोणता विकास 70 कोटी या ठिकाणी वापरले गेले होते तर काय नेमका विकास केला होता? आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जर आपण एक 5-7 वर्षा पाठीमागचं जर मुरगुड पाहिला असेल, तुम्ही आता वारंवार येत असाल इकडं हे करण्यासाठी, तर थोडंसं मागासलेलं मुरगुड दिसत होतं. म्हणजे मुरगुडच्या शहराच्या मानानं शहर वाटण्याजोगं थोडंसं असं काळोखात अंधार. आज जर आपण गेलो तर चांगली बाजारपेठ सजलेली आहे. रात्रीच्या अंधारामध्ये इतकी चांगली बाजारपेठ दिसते. म्हणजे वीरेंद्र भैयांनी सांगितलं होतं की आमची जी टीम गेलेली होती नगरसेवकाची टीम अभ्यासासाठी, तेव्हा त्यांनी पाहिले होते की शिमला मनालीला जशी मोठी बाजारपेठ असावी तसं मुरगुडला देखील मोठी बाजारपेठ आहे. त्या धर्तीवरती ह्या बाजारपेठेचा इथं विकास झालेला आहे. आणि ह्यामुळं सर्वात महत्वाचं काय झालं असेल तर जे काही बाजारपेठेतले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांच्या जे काही म्हणजे आपण म्हणतो जे बिझनेस आहे याच्यामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. ह्या गोष्टी ह्याला कारणीभूत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वर्षापासून मुरगुडकरांची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं आमच्या मुरगुड सारख्या ठिकाणी असायला हवा. आणि एक अडथळे आलेत, बऱ्याच जणांनी त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण आमचे मी नेते ॲडव्होकेट वीरेंद्र भैया हे खरोखरच म्हणलं तर एक शिवभक्त आहेत. आणि त्यांनी मनावर म्हणजे विडा उचलला की आपण काही पण करून कोणत्याही परवानग्या असतील त्या पूर्णपणे आपण पूर्ण करायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण तयार करायचा. लोकवर्गणीतून असेल आणि स्वतः वीरेंद्र भैया यांनी मंडलिक प्रतिष्ठाच्या माध्यमातून जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून अतिशय भव्य आणि दिव्य असा अश्वारूढ पुतळा तिथं उभा केलेला आहे. शिवसृष्टी उभा केलेला आहे. आणि नुसतं पुतळा उभा केलेला नाही तर अनेक म्हणजे तो जो कार्यक्रम होता न होतो ना भविष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो काही अनावरण सोहळा असेल तो तिथं संपन्न झाला होता. भैयांचं हे एक मोठं काम आपल्याला म्हणायला लागेल. मी आता जिथं उभारलं त्याच्या माझ्यासमोर एक अंबाबाईचं मंदिर आहे. बऱ्याच वर्ष 13 वर्ष हे मंदिर अपूर्ण राहिलेलं होतं. बऱ्याच जणांनी निधी दिला, आमच्या मंडलिक गटाने सुद्धा निधी दिला. मंडलिक साहेब जेव्हा आहेत होते तेव्हा मंडलिक साहेबांनी आमचे जे काही सर्व जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत जवळजवळ 40 ते 50 लाख रुपये त्या काळामध्ये गोळा केले होते. तरी देखील मंदिर भव्य दिव्य व्हावं अशी मुरगुडकरांची अपेक्षा होती. त्यामुळे मंदिराला थोडा वेळ लागला. पण मंडलिक गटाची जेव्हा सत्ता आली तेव्हा सत्तेनंतर संजय दादांनी पहिला सांगितलं असेल काय असेल तर अंबाबाईचं मंदिर हे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. आणि खासदार संजय दादा असताना त्यांच्या हयातीमध्ये जवळजवळ तब्बल 3.90 कोटीचा निधी या मंदिरासाठी देऊन हे 13 वर्षाचा वनवास म्हणजे आपण म्हणू आमच्या देवीनं आम्हाला आशीर्वाद दिला. आणि खरोखर एक चांगलं असं भव्य दिव्य नेटकं लोकांच्या डोळ्यात भरण्यासारखं असं मंदिर इथं झालेलं आहे. मागच्या वेळेला संजय मंडलिक हे एकटे या ठिकाणी राजकारण लढवले होते, पण यावेळी तुम्हाला भाजपची साथ मिळत्या. कुठेतरी असं वाटते की आणखीन ताकद मिळाली वाटते? नक्कीच 100%. अहो मंडलिक गट आणि पाटील गट हे दोनच गट या मुरगुडमध्ये आहेत. बाकी तिसरा चौथा पाचवा काय गटबीट काय नाही आहे. हे लोकांना पण माहिती आहे आणि विकास केलेला आहे आतापर्यंत मंडलिक गटाने आणि पाटील गटानेच केलेला आहे. त्यामुळे मुरगुडचं नंदनवन कोणाच्या हातामध्ये, मुरगुडची सत्ता कोणाच्या हातात द्यायचं ही मुरगुडकरची जनता सुज्ञ आहे. आणि निश्चितच
ही यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं इथं पॅनल इथं विजय होणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार असतील त्या देखील अतिशय भरघोस म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रात ते रेकॉर्ड ब्रेक करतील असं आम्हाला वाटतं. एवढ्या मताधिक्याने त्या निवडून येतील. आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज नगरविकास खातं जर कोणाकडे असेल तर आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वजण त्याला मुख्यमंत्री म्हणतात, पण लाडके उपमुख्यमंत्री आपले एकनाथभाई शिंदे हे राज्याचे नगर विकास मंत्री आहेत आणि नगर परिषदेचा विकास हा कोणाकडून होत म्हणजे कोणाच्या अखत्यारीत येत असेल तर तो एकनाथभाई शिंदेच्या अखत्यारीत येतो. आणि एकनाथभाईंचा असा आहे, एकदा शब्द दिला की दिला, मग त्यात माघार नाही. आणि खरोखरच त्यांनी मागच्या वेळी देखील अतिशय मोठा निधी ह्या मुरगुडकरच्या दिलेला आहे आणि आता देखील शिवसेनेचा त्यांचा इथं नगराध्यक्ष होतोय म्हणल्यानंतर निश्चितच ज्या काय वीरेंद्र भाईंनी जे संकल्पना सांगितलं, मागच्या वेळी 70 कोटी आणले, यावेळी 170 कोटी प्लस आम्ही निधी खेचून आणू. कोणाच्या बळावर तर फक्त आणि फक्त एकनाथभाई शिंदे यांच्या जोरावरती आणि संजयदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही किमान करून आहोत. मुरगुड नगर परिषदेमध्ये 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही असं मुरगुडकरांचं मत आहे. आपण अनेक या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. एकंदरीत असं दिसते की मुरगुडचा खरा जर विकास करावा असेल तर भाजप युतीला मतदान करा असं या ठिकाणी यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून आपल्याला समजतं. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.